सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खानापूर येथे झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी धुराडे मीच पेटवणार असे म्हटले होते. त्यावर अमरसिंह बापूंनी सभेमध्ये जयंत पाटील यांना सदाभाऊंनीच खानापुरात आणून बोलायला लावलं असा आरोप केला होता. त्यावर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी तितक्याच शांततेने आणि संयमाने प्रत्युत्तर दिले. पाहूयात काय म्हणाले ते. आज सर्व आपण पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि परवा दिवशी आटपाडीमध्ये माननीय अमरसिंह बापू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासमोर भावना व्यक्त करताना मानगंगा सहकारी कारखान्याच्या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काही वक्तव्य केलं असेल, त्या संदर्भामध्ये त्यांनी काही आरोप केले आणि जे काही झालं असेल त्याच्या पाठीमागं मी त्यांना भरीस घातलं की मी सर्व घडवून आणलं, अशा प्रकारचा आरोप त्यांनी माझ्यावरती केला. त्या बाबतीमध्ये एक दोन गोष्टी या ठिकाणी मी सांगू इच्छितो. गेल्या 30 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये आत्तापर्यंत बेटाच काय आणि कुठेही मी कधीही दुसऱ्याच्या संस्थेमध्ये कधीही ढवळाढवळ केलेली नाही. भले यशवंत कारखाना बंद झाला, सूतगिरणी बंद झाली आणि काही संस्था बंद झाल्या आपल्या खानापूर तालुक्यातल्या आणि कुठं आटपाडी तालुक्यातल्या कुठल्याही बंद झाल्या असतील. मी कधीही कोणाच्याही संस्थेमध्ये यथेकंचित दखल दिली नाही, ढवळाढवळ केली नाही किंवा त्या संस्था चालकांच्या बाबतीमध्ये कधीही अनौद्गार काढलेले नाही आहे. मी माझी राजकारणाची पद्धत अशी ठेवली की आपण आपल्या संस्था निर्माण कराव्या, आपण त्याची वाढ करावी आणि आपल्या पद्धतीनं आपण त्या संस्थेचं संवर्धन करावं, ही नेहमीच माझी भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे मानगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत काय एखादं असं काही कुटील कारस्थान करावं किंवा एखादं काही वेगळ्या पद्धतीनं या कारखान्यासंदर्भातल्या काही घटना घडाव्यात, अशा बाबतीमध्ये मी काय करणं हे माझ्या विचारामध्ये किंवा माझ्या वर्तणुकीमध्ये असूच शकत नाही, हे पहिलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाब दुसरी अशी की खानापूरची सभा झाली. खानापूरची सभा झाली ही पूर्वीची सभा नव्हती. आयत्या वेळेला आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं की जयंत पाटलांची सभा आहे आणि ती सभा कुठे घ्यावी. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विचारामध्ये असं होतं की एकतरी विट्याला सभा घ्यावी किंवा मग विसापूर सर्कलमध्ये घ्यावी आणि आटपाडीची सभा ही शरद पवार साहेबांची व्हावी हे गृहीत असल्यामुळं मग इथं कोणातरी एखाद्या चांगल्या वक्त्याची सभा घेता यावी आणि मग मधल्या टापूमध्ये खानापूरला आपण जयंत पाटलांची सभा आयोजित केली. सभेमध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांची भाषणं झाली आणि भाषणं झाल्यानंतर शेवटच्या वेळेला माननीय जयंत पाटील असे म्हणाले, असं मी साक्षीदार आहे त्याचा, की आपण कसं जरी वागलात, किती जरी आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं तरी शेवटी हे कारखान्याचं धुराडं मी पेटवणार आहे. अर्थात मी पेटवणार आहे याला मागचा इतिहास आहे. ज्या वेळेला तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होती, त्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेच्यामध्ये अण्णा आणि आम्ही 2 वेळेला जयंत पाटलांच्या समोर आमची बैठक झाली. आम्ही जयंत पाटलांना अण्णा साक्षीदार आहेत, मी म्हणून सांगितलं यांच्या कारखान्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. जयंत पाटील साहेबांनी त्यावेळेला स्पष्ट सांगितलं की साखर संघामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ज्याचा कारखाना आहे तो त्याला मिळावा किंवा संस्थापकांचा कारखाना पुढच्या काळामध्ये त्यांच्या वारसदाराला मिळाला पाहिजे, अशी आमची समन्वयाची भूमिका आहे.
आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतो, आत्तापर्यंत आणलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा सुद्धा अमर बापू आणि आम्ही जयंत पाटलांना भेटलो. त्यावेळीसुद्धा त्यांनी हीच भूमिका घेतली की आपल्याला या टेक्निकल बाबी निस्तारून आपल्याला हा कारखाना तुम्हाला कसा मिळेल या बाबतीमध्ये प्रयत्न आपल्याला करावा लागेल. मुळातच या कारखान्याची स्थिती सर्वच लोकांना ज्ञात असली पाहिजे की कारखाना, सहकारी कारखाना आज बँकेच्या ताब्यात आहे. कारखान्याची प्रॉपर्टी सगळी बँकेकडं आज आहे. बँक त्याची मालक आहे. बँक मालक म्हणजे बँकेनं सुद्धा कारखाना लिलावामध्ये विकत घेतलेला आहे आणि विकत घेतलेला हा कारखाना आज बँकेच्या ताब्यात असताना उद्या कुणी जरी सांगितलं तरीसुद्धा काही कारखानाचे धुराडी पेटवायची झाली तर DCC बँकेला बरोबर घेतल्याशिवाय यातून मार्ग निघू शकत नाही. अमरसिंह बापूंनी सांगितलं की मी जयंत पाटलांना भेटणार, कोण कारखाना देतो आहे, कसा देणार ते विचारणार. मुख्यमंत्र्यांना मी भेटणार, कारखाना कसा देतो आहे, काय करतो आहे, कसा मिळतो आहे या बाबतीमध्ये मी त्यांना विचारणार. त्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार, ते कसे मला कारखाना देत आहेत हे मी त्या ठिकाणी त्यांना विचारणार. आणि शरद पवारांनासुद्धा भेटणार आणि मला कारखाना मिळाला पाहिजे अशा प्रकारची विचारणा करणार. दरम्यानच्या काळामध्ये जयंत पाटलांच्या बरोबर आम्ही बैठक केली आणि अमरसिंह बापूंनी मुख्यमंत्र्याला जाऊन बैठक केली, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बैठक केली, शरद पवारांच्याबरोबर बैठक झाली की मला माहीत नाही आहे. सर्वांनी सांगितलं त्यांना अशा पद्धतीनं देऊ, तशा पद्धतीनं देऊ, इतके पैसे देता येतील, तितके पैसे देता येतील. अगदी उद्या DCC बँक समजा आडवी पडली तर DCC बँकसुद्धा बरखास्त करून आम्ही तुम्हाला कारखाना देऊ असं काही नेते मंडळींनी सांगितलं. हा मागचा संदर्भ विचारात घेता शेवटी हा कारखाना DCC बँकेच्या सहकार्याशिवाय कुणालाच देता येणार नाही. ही वस्तुस्थिती त्यांनाही माहीत आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा वेळेला हा कारखाना पुन्हा सुरू करायचा झाला तर DCC बँक जयंत पाटलांच्या ताब्यामध्ये असल्यामुळं जयंत पाटलांच्या सहकार्याशिवाय हे सगळं घडू शकत नाही, हे सर्वांना माहिती आहे. आणि मग सर्व नेत्यांनी काही जरी सांगितलं तरी शेवटी या कारखान्याचं धुराडं मी पेटवणार ह्याचा अर्थ DCC बँकेच्या सहकार्यानं हा कारखाना देशमुख बंधूंच्याच ताब्यात जावा आणि त्यांच्या वतीनं तो मग DCC बँकेनं सहकार्य करावं, तो कारखान्याचं धुराडं पेटलं जावं, त्याच्यामध्ये माझी भूमिका महत्त्वाची असेल, हा त्यांचा उद्देश होता. जे काही या निमित्तानं सांगितलं जातं आहे मी घडवून आणलं, मला काय घडवायचं काम आहे. कधीच मी कोणाच्या भानगडीत पडलो नाही. 30 वर्षाचा इतिहास काढून बघा. आपल्या संस्था आपण निर्माण कराव्यात, आपण वाढवाव्यात, कुणाच्यामध्ये या ठिकाणी ढवळाढवळ करावं असं कधीच आम्ही वागलेलो नाही, वागण्याची इच्छा नाही, वागू शकणार नाही. आम्हाला भविष्यामध्ये सुद्धा तसं आम्ही कधीही वागणार नाही. त्यामुळे असे आरोप करणं मलासुद्धा आत्मक्लेश झाला. आपण कशामध्ये नाही, कधी यांच्या कोणत्याही भानगडीमध्ये नाही. किंबहुना गेल्या 90 सालापासून देशमुख कुटुंबियांच्या विषयी आमच्या मनामध्ये आदर आणि सद्भावना राहिली का तर 100% राहिली. किंबहुना 1977 साली बाबासाहेब देशमुख उभा राहिले तेव्हा हनुमंतराव साहेबांनी मदत केली. 80ला बाबासाहेब देशमुखांनी हनुमंतराव साहेबांना मदत केली. 95ला आम्ही जाऊन अण्णांना सांगितलं की तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. अण्णा निवडून आले, आटपाडी तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालं. 2004ला सुद्धा मी उभा राहिलो, अण्णा माझ्याकडे आले, मला मदत केली. 9 नंतर देशमुख कुटुंबियांनी कोणत्याही इलेक्शनमध्ये मला मदत केली नाही. तरीसुद्धा 2004 ते 2014 10 वर्षाच्या काळामध्ये मी देशमुख कुटुंबियांच्या कधी वाढल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय दिला नाही. कधीही त्यांचं अवमान होईल, त्यांच्या इब्रतीला या निमित्तानं काही नख लागेल अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचं वागणूक किंवा कार्यकर्त्याला तशा प्रकारची वागणूक मी कधीही दिलेली नाही. इतक्या राजकारणामध्ये पथ्य पाळत असताना माझ्यावरशी अशा प्रकारचा आरोप होणं निश्चितपणे मला क्लेशदायी वाटलं. आणि असे बिनबुडाचे आरोप झाल्यानं माझ्यासारख्या सरळ चालणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावना दुखावल्या जातात. राजकारण काय व्हायचं ते होईल.
जनता ठरवणार आहे काय करायचं आहे ते. कोणाची भूमिका कशी, कोण कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांच्या समोर जातो, कोणाचे विचार लोकांना पटतात आणि कशा पद्धतीनं कोण प्रतिनिधी असावा याचा निर्णय जनता करणार आहे. तुम्ही ना मी काय ठरवून गोष्टी होत नसतात. राजकारणामध्ये शेवटी ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा आणि नशिबाचा भाग असतो. प्रत्येकजण कार्यकर्ता काम करत असतो, आपणही काम करत असतो, तेही काम करतात. परंतु संधी मिळणं आणि त्या पद्धतीनं त्या संधीचं सोनं करणं हे त्या त्या नेत्याच्या नशिबामध्ये आणि कर्तृत्वावरती अवलंबून असतं. म्हणून अशा प्रकारे केलेले आरोप निश्चित मला दुःख देऊन गेले. मी कधीही कुणाच्या संस्थेत लक्ष दिलं नाही, कोणाच्या भानगडीमध्ये पडलो नाही, कधी कोणाला मी भावनिक दुखवलं नाही. कारखाना हा देशमुख कुटुंबियाकडेच राहावा ही जयंत पाटलांची सुद्धा भावना जयंत पाटलांनी दोन्ही मिटिंगमध्ये अण्णांनाही बोलून दाखवलेली आहे आणि अमरसिंह देशमुखांनासुद्धा बोलून दाखवलेली आहे. असं असताना अशा प्रकारे हे सगळे नेते मंडळी राजकारण पुढं गृहीत धरून, निवडणूक पुढं धरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्यांना काय आश्वासित करत असतील की आम्ही कारखाना चालू करून देतो, तर ते DCC बँकेच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. आणि DCC बँक माझ्या ताब्यात असल्यामुळं उद्या कारखान्याचं धुराडं पेटवायचं झालं तर मला घेतल्याशिवाय ते पेटवू शकत नाही. याचा अर्थ असा नव्हे की तो कारखाना जयंत पाटलांनी विकत घ्यायचा आहे त्यांना किंवा त्यांना विकत पाहिजे अशी त्यामागची भूमिका असू शकत नाही. हे या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट करून देऊ शकतो किंवा द्यायचं आहे मला. आणि त्या पद्धतीनं अशा प्रकारचे काही घटना घडवून आणण्यामध्ये माझा त्यामध्ये काहीच स्वार्थ असायचं कारण नाही. कारण का आम्ही एकतर्फी का असेना पण देशमुख कुटुंबावर प्रेमच करत आलेलो आहे. असणारा कारखाना संस्थापकांच्याच वारसांच्या का राहावा ह्याच्याबद्दल राज्यपातळीवर ठरलेली धोरणं आहेत. आम्ही तरी त्यामध्ये काय आमचा त्याच्यामध्ये रोल असण्याचं काही कारणही नाही, असूही शकत नाही. त्यामुळं अशा प्रकारे काही घटना घडत असतील तर त्या मला दुःख देणार आहेत. त्याबद्दलची या ठिकाणी माझ्या दुःखद भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. यापेक्षा अधिकच मला या बाबतीमध्ये काय सांगायचं नाही. धन्यवाद.